हाय Hi. एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? होपफुली चांगले असतील. आपले सबस्क्रायबर आहेत ते छानच असतील. छोटे छोटे थोडे थोडे सबस्क्रायबर्स आहेत आमचे, पण चांगले असतील. आणि जर तुम्ही सबस्क्रायबर नसाल आणि हा व्हिडिओ बघत असेल तर पटकन पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आम्ही खूप छान छान गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. आज जरा आजची गोष्ट छान नाही हा. पण तरी आजची गोष्ट एंड चांगलं होईल. एंड चांगलं होईल. तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरनं कळलंच असेल की हे कशाबद्दल आम्ही व्हिडिओ बनवतोय. तर आमच्यासोबत आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की खूप काहीतरी वाईट झालंय. लास्टचा व्लॉग बघितला असेल तर कळेल की काहीतरी आम्ही दुःखत होतो आणि काहीतरी शोधत होतो. आणि तो व्लॉग बघितला नसेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनलवर बघा, नाहीतर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकतात. तर तो रेस्ट इन पीस वाला सीन काय तो सारंग सांग. बिकॉज त्याने फेस केलं. अनफॉर्च्युनेट सीन. कामासाठी मी गेलेलो कॉन्फरन्सला आणि घरी येत होतो मस्त आता की घरी येऊ छान रात्री, आणि गाडी चालवता चालवता एक हरिण आलं, गाडी समोर पडलं आणि ते उडालं. ते अनफॉर्च्युनेटली डिस्ट्रॉय झालं, मेलं नाही, डिस्ट्रॉय झालं. माझी गाडी त्याच्यासोबत डिस्ट्रॉय झाली रस्त्यात. फार 120 किलोमीटर पर आवर 175 माइल्स पर आवरला ते उडालं हरिण. आणि अनफॉर्च्युनेटली गाडी आमची रेस्ट इन पीस वाला सीन हा आहे की गाडी पण रेस्ट इन पीस आहे, त्याचं जास्त दुःख आहे. हरणाचं पण दुःख आहे, लागलं नशिबाने, पण बिचारा हरिण मेलं. थँक गॉड देवाने याला सुखरूप परत आणलं. बरं झालं, त्याला काही एवढं लागलं नाही. एअरबॅग फुटली तोंडावर, फक्त थोडस लागलं पण ठीक आहे. म्हणजे फास्टेस्ट लेन मध्ये होता हा आणि एकदम हरिण येऊन त्याला धडकला असं मी म्हणणार आहे. बिकॉज हरिण रस्त्यावर आलाय आणि बोनेट असं वर आलं, उडी मारली अशी हायवेवर. बोनेट वर आलं आणि याला काही दिसलं नाही. पण त्या वेळेत त्याने असं थोडस त्याचं मेंटल इमेज वापरून गाडी एका साईडला घेतली आणि ते सुदैवाने त्याला दुसरी गाडी कुठली ठोकली नाही, ते बरं झालं. आणि देवाच्या कृपेने तो सुखरूप आला. थोडस एक स्क्रॅच आहे, ठीक आहे. बाय द वे, US मध्ये मिलियन्स ऑफ हरिण मरतात एव्हरी इयर. हे फॅक्ट आम्ही आमच्या सोबत ऍक्सिडेंट झाल्यावर बघितले. हा, आणि मग ऍक्सिडेंट झालं. नक्की माझ्या मागे गाडी नव्हती त्यामुळे मी पटकन बाजूला घेता आली, पण गाडीचं इंजिन पूर्ण डिस्ट्रॉय झालं. मी तुम्हाला दाखवेल आता. मी इथे तुम्हाला फोटो दाखवेल की गाडीची काय हालत झालेली आणि व्हिडिओ पण टाकेल. की काय काय झालेलं गाडीला एका हरणामुळे. कारण स्पीड होता गाडीला आणि मग गाडी टो केली, पोलिसांना बोलायला. इथे फार झगामगा असतं सीन. किती पोलीस आलेले, काहीतरी 2 पोलिसांच्या गाड्या, टोची गाडी, इन्शुरन्सला फोनाफोनी करा हायवेवर. रात्री माझा नवरा घरी आलाय आणि रात्री 2 वाजता वगैरे आम्ही त्या गाडी 7 वाजता ऍक्सिडेंट झाला, 2 वाजले घरी यायला. तो ट्रक यायला 4 तास लावले त्यांनी. हो, एकदम हायवेवर तर मजा झाली खूप. आणि मी नव्हते गाडीमध्ये, फक्त एकटा हा होता. मी घरी फुल पॅनिक मध्ये होते. पण रात्री तो घरी आला, आम्ही गाडी सगळी रिकामी केली आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला इन्शुरन्स वाल्यांनी सांगितलं की ह्या गाडीचं काही होऊ शकत नाही, ही गाडी तुमची आता आम्ही सॅल्वेज यार्डला नेऊन पार्ट्स करून विकणार आहे. आणि त्याची सगळं चपचप करून ते नाही का, ते असं वजन टाकून त्याचा पुन्हा स्क्रॅप यार्ड मध्ये टाकतात गाडी. आमची गाडी चौथा करतात. आमची खूप वाईट वाटलं. फेवरेट गाडी होती ती. म्हणजे मला खूप आवडायची ती आम्हाला गाडी. अशी कम्फर्टेबल गाडी होती खूप. आणि खूप वाईट वाटलं. तुम्हाला मी टाकेल व्हिडिओ की आम्ही खूप असं गाडी जात होती ना, त्यामुळे असं खूप चालवायचं आम्ही. ती 4 वर्षातच काहीतरी 75,000 माइल्स खूप चालवायचो आम्ही, खूप जायचो तिकडे तिकडे त्या गाडी. बरोबर आहे. बट आता ती गाडी आम्हाला द्यावी लागली. इन्शुरन्सने आम्हाला गरिबांना थोडेसे पैसे दिले की तुम्ही जा नवीन गाडी घ्या. आणि मग नवीन गाडीत खेळायचं काम, रिसर्चचं काम आमचे अजूनही मेकॅनिकल इंजिनियर असलेले सारंग लोखंडे यांनी त्याचा जिम्मा घेतला आणि शोधाशोधी केली. पण आम्ही आमचा मूड चेंज करायला, सगळं करायला फ्लोरिडाला गेलो. जसं आमचा मूड चेंज झाला, आम्ही खूप मजा केली.
इथे. आणि आमचा साईड बाय साईड हा शोध पण चालू होता की गाडी पाहिजे, बिकॉज US मध्ये विदाऊट गाडी शक्यच नाहीये. तुम्ही नाही चालूच शकत नाही, एवढ्या लांब गोष्टी असतात आणि तुम्हाला उबर कॅब नाही परवडत. सो गाडी पाहिजेच. आणि मग मी गाडी कामाला जायला पण काहीच सोय नाही, नुसतीच गाडी आहे. तर खायचं पण आमचं सगळं ठप झालं असतं, पण त्यामुळे आम्हाला गाडी लवकरात लवकर पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याने ती गाडी लवकरात लवकर शोधली बरं का. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल की आम्ही कसं गेलो, कुठे गेलो, गाडी कुठे शोधलीये, काय काय गेलंय, किती व्हेरियस डिफरंट ऑप्शन्स बघितलेत आणि शेवटी कुठली गाडी चूज केली ते पण तुम्हाला एंडला कळेल. सो म्हणून हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला ती गाडी आवडली का नाही कमेंट करून. सो लेट्स गो, गाडी शोधूया. झालं भारी पाहिजे. हाय, मी परत सेम शर्ट आणि याच्यात. अरे ठीक आहे, हा कम्प्लिटली दुसरा दिवस आहे. नाही सेम दिवस आहे. आम्ही आमच्या गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह साठी जातोय. गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह ते नंतर येईल ब्लॉग. हा ब्लॉग नंतर येईल, म्हणजे आता आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही असं सरप्राईज असे मी हा ब्लॉग असा एंड नंतर टाकेल. बट आम्ही आता काय अजून माहित नाहीये. सो आम्ही असं एक पहिली आम्हाला जी अवेलेबल दिसली जवळपास, संडे सकाळी ओपन नसतं, मग जी दिसतीये त्याला आम्ही जातोय बघायला. आमच्या एखादा वन ऑफ द चॉईसेस मधनं एक टेस्ट ड्राईव्हला जातोय. तर आता आम्ही बघू कशी वाटते ती. आता त्या कारमध्ये बसून मी तुम्हाला काढेलच व्हिडिओ, दाखवेल काय काय त्याच्यात कसं आहे, चूज करायला पाहिजे की नाही चूज करायला पाहिजे. सारंगला वाटते की टोयोटा घेतली पाहिजे. अनालिसिस पॅरालिसिस होतं इथे. एवढ्या गाड्या, खूप गाड्या आहेत अमेरिकेत. खूप 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 ऑप्शन असतात. सगळ्यात लार्जेस्ट कार मार्केट आहे अमेरिकेचं, म्हणजे इतके ऑप्शन्स असतात, खूप 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 ऑप्शन्स असतात. आणि आम्ही आता जाणार, टेस्ट ड्राईव्ह घेणार जी अवेलेबल आहे असं वगैरे, आणि मग आम्ही ठरवणार काय घ्यायचं. बघू काय घ्यायचं. तुम्हाला ते ना छत्री, आम्ही इथे पोहोचलोय. खूप पाऊस येतोय. छत्रीत भिजवते मला. टोयोटा व्लॉगिंग करताना छत्रीत भिजवते. आम्ही आज जातो पण हलवते. बघतो की आता आम्हाला गाडी आवडते का. गाड्या इथे पण खूप पाऊस येतोय, सो आम्हाला गाडी बघता नाही. पकड ना छत्री. सध्या मला बघता येईल का माहित नाही गाडी. पाऊस असा 24 मिनिटांनी जाणार आहे, 24 मिनिटं बडबड करून त्याच्याशी टाइमपास करावं लागेल. बघू आवडतंय. टोयोटा इनोवा दिसतीये ती गाडी दाखवते म्हणते इनोवा दिसतीये. नकोय मला इनोवा, नाही आवडत मला. चांगली गाडीसारखी गाडी दिसली पाहिजे. इनोवा काय म्हणते आवडत नाही. बघू बसतो त्याच्यात जाऊन बोलतो आम्ही. कुठली स्ट्रेट ब्लॅक डज नॉट लुक लाईक इनोवा. नाही, साईड व्ह्यूने इनोवा वाटते ती. ठीक आहे, बघू बोलतो त्याच्याशी आम्ही. रायनला भेटायला आलो. नीड टू लुक फॉर रायन. आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. तो माणूस आमच्यासोबत बसलेला म्हणून आम्ही काही व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलं. इट फील्स लाईक ऑकवर्ड. त्याला पब्लिक डिस्प्ले नको असं म्हणून. बट आम्ही सिडॅन थोडीशी अपग्रेडेड SUV टाईप चालवली आहे आणि त्याच्यामध्ये सलून ग्रँड कूप स्टाईल. बट आम्हाला अशी मला अशाच्यामध्ये रिचनेस फील नाही आला आहे. सो आम्ही जरा विचार करतोय. कोट घेऊन ठेवतोय. काही लॉस नाही आहे. तसंही आम्ही फ्लॉरिडामध्ये आम्ही परत आमच्या गावी गेल्यावर इंजिन नाही, सीट नाही, रिचनेस फील नाही. दिसायला मुली अग्री करतील की दिसायला गाडी चांगली पाहिजे. आपण कॉस्मेटिक्स का घेतो, नॉट बिकॉज आपली की त्वचा खराब होईल काय होईल त्याचा कोण विचार नाही करत. आपण छान दिसतो त्याचा विचार. आम्ही आमच्या गावी ओहायला गेल्यावर दुसरे बघूच. बट इथे आम्ही असंच बघतोय. पण आता तो कोट देतोय. लोक खूप मागे लागतात. मी व्हिडिओ टाकेल ती कार कशी आहे. आणि ॲव्हरेज ब्लॅक कार आहे. सो त्याच्यामध्ये सो माहीत नाही. ब्लॅक इज व्हेरी कॉमन. पिंक गाडी घेतली पाहिजे. पिंक गाडी
तेच ना, मी माझी स्वतःची गाडी घेतली असते ना तर मी लिटरली ती मॅक्लॅरनची ऑरेंज कलर किंवा माझा पिंक असता शाईनवाला. पण आता हो त्याचा ऑरेंज आहे ना तो वाला, तो ऑरेंज. तो ऑरेंज ती गाडी नाही, तो ऑरेंज लावून घेतला असता. माझी फेवरेट मियाटा आहे, बट आता आमच्याकडे एकच गाडी राहिली आहे आणि आता मला एक पण गाडी नाहीये. एक गाडी घ्यायची पण आम्ही ती 2 सीटर नाही घेणार आहे. ग्रॉसरी कुठे ठेवणार पण आता बघतोय तो येईल. आता असं आम्ही बरेच डीलर्स कडे फिरवीन मी तुम्हाला, बाकीचे असं शॉर्ट करेन. हा पहिलाच होता म्हणून मी जरा सांगते काय प्रोसेस आहे. सारंगला आता आवडली आहे, छोटी वाटते, मी उंच आहे मग मला जरा सिडॅनमध्ये जरा बोर होतं. पाय मोठे तिचे फक्त, हाईटला सेम. बघू आता तो कोट वगैरे आणेल. त्या माणसापेक्षा जास्त आम्हाला माहिती होतं गाडीबद्दल. तो इंटर्न असेल वाटतंय मला. त्याला आम्ही सांगितलं सारंग ह्या हायब्रिड गाड्या बनवतो. तो झाला ओ मला काय सांगायचं. मीच डिझाईन करतो. हां मला काय सांगायचं, पण आला तो आम्ही नंतर बघतो. रात्रीचे 10:30 वाजलेत. लुक व्हॉट वी आर डुईंग. डेज वर मस्त कार रिसर्च करावी लागणार आहे आता कुठली गाडी. झोप आली अरे मला. Day 2 ऑफ आर गाडी फाइंडिंग. आम्ही आलेलो आहे माजदाला, सारंगची फेवरेट कंपनी. आम्ही बघतोय इथे एखादी गाडी आहे का. कसं वाटतंय Day 2 मिळेल वाटतंय का आज गाडी. काय माहिती, मे बी लेट्स सी. असं वाटते. आम्ही आता 3rd कार बघायला आलोय. सगळीकडनं कोट घेतोय आणि सगळीकडनं कोट घेऊन आम्ही सारंग याच्यातली एंट्री कुठे चुकीच्या ठिकाणी आलोय आम्ही. केवढ्या कार्स आहेत इथे बाहेर लावलेल्या. चिकार कार्स अवेलेबल आहेत, कुठली पण तुम्ही आवडेल ती टेस्ट ड्राईव्ह करून घेऊ शकता. सो बघतो आता कुठली आवडती आहे. लेट्स गो. ओरिजिनल ॲज इन थाई एक्सटेंशन. With registration, रिसर्च मध्ये डिस्टर्ब करते. with registration, it will be 50. सांगते की किती लोक डिस्कस करतात आमच्या गाडीबद्दल, दाखवते मी. नवीन गाडी घ्यायचा आमचा विचार चालू आहे. किती लोक आम्ही बसलो गाडीचं डिस्कशन करायला. टीव्हीवर Premium sound system. गाडीचं पूर्ण डिस्क्रिप्शन बघतोय. कुठलं प्रीमियम. फुल ऑन रिसर्च चालू आहे. मेकॅनिकल इंजिनियर, कोर आहे का हे. फॉर्मर मेकॅनिकल इंजिनियर Plenty of seating for 5 असून आम्ही folks. फुल रिसर्च करतोय कुठली This घ्यायची. also has the luggage cover. आम्ही आलोय परत माजदाच्या आमच्या गावी ब्रन्सविकमध्ये आणि आता आम्ही इथे बघतोय गाडी. आणि ती मागची गाडी आहे ना, फुटबॉलच्या जर्सी मध्ये आलोय मी तर. दॅट इज माय ड्रीम कार. हाकलायला नको, हाकलायला. जी सारंग मला गिफ्ट करणार आहे. तुला अमेझिंग कलर. याच्याकडे बघून देणार नाही ही गाडी त्याला. बट आय रिअली लाईक दॅट कार. दॅट इज माय ड्रीम कार. झालं, छान दिसतंय. फुटबॉलची जर्सी, फुटबॉल खेळायला जातो. बट आता काय करू, गाडी घेऊ आणि फुटबॉल खेळायला. कॅज्युअल.
कॅज्युअल ना, नवीन गाडी घ्यायची आणि फुटबॉल खेळायला जायचं. बघू, मला कोणी अटेंड करायलाच नाही, आम्ही थांबलो इथे, लेट आलो आहे कारण बंद व्हायची वेळ आली आहे. ऑफिसनंतर डायरेक्ट इथे आलो आहे. सो बघ, सांगतो कुठली गाडी घेणार, डायरेक्ट सरप्राईज येईल. खुश आहेस का तू? झोपायचं आता. जांभळा का देतो? अरे मी व्हिडिओ चालू केला हा, तुला तर फुटबॉल कधी सांगायला खेळू? की मी सांगते ना की झोपेत फुटबॉल गाडी बुक हा, असंच गेलो आम्ही, काय दाढी नाही केली, केस विस्कटलेले. हा, मी असंच ऑफिस नंतर असंच एकदम नॉर्मल अवतारात गेलोय आणि तो माणूस म्हणतोय मला फुल कॅश पे करणार का तुम्ही? आय मीन लुक काय बघ, तोंड बघतेस काय बाबा? हे तोंड बघून तू म्हणते फुल कॅश रिच पीपल लुक आहे हा लुक करायचा एकदम रिच गरीब. पीपल गरीब लुकिंग रिच. गरीब लुकिंग. तर आम्ही गाडी बुक केलेली आहे, उद्या आम्ही गाडी खेळायला जाणार आहे. मस्त मी उद्या गाडी रिव्हिलिंग ब्लॉग टाकेलच, मी ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकेल. बट आता आम्ही कुठे आलो? आता दाखव. फुटबॉल. त्यांना दिसलं का नाही परत दाखवून, पण फुटबॉल खेळायला ह्याचं टर्फ बुक केलं आहे यांनी आणि आता हा फुटबॉल खेळेल 2 तास. मी इथे बसेल बिकॉज मी इथे होते, टाईमपास करेल थोडा वेळ आणि याचं फुटबॉल बघेल. पहिल्यांदा ॲक्च्युली मी सारंगला फुटबॉल खेळताना बघणार, सो त्याला खूप टेन्शन आलं. आधीच सांगते खूप थकलोय. त्याला खूप टेन्शन आलं आहे. बट आता आम्ही बघू. खाल्लं आहे मस्त, पेटपूजा केली आहे मी, सारंगने थोडंच खाल्लं आहे. बिर्याणी ठुसली आम्ही मस्त कार बुक करून आणि आता आम्ही उद्या ती घ्यायला जाणार आहे. आणि बघू, सारंगचं फुटबॉल दाखवलं तुम्हाला, थोडे क्लिप्स दाखवलं. क्लिप्स दाखवणार आहे मी थोडेसे फुटबॉलचे. 7 and we're back by 6. चुकून त्या क्लिपमध्ये जमलं नाही तर अवघड आहे. आजूबाजूला खूप आवाज आहे, इथे लोक आले बोलते नंतर. असं येत. कसा एकटा पळतोय फील्डमध्ये, वॉर्मअप करतोय, मस्त ड्रेसअप झालाय बंटी फुटबॉल खेळायला. Fire. Sorry, I couldn't hook it enough. Hit. Oh! Well done. Yo, I got it. Guys, line up and as soon as it hit. खूप छान खेळला. झालंय 2-3 व्हिडिओ काढलेत मी, पण जेव्हा त्याच्याकडे बॉल यायचा तेव्हाच माझा व्हिडिओ नसायचा माहितीये का. पण खूप छान खेळतो माझा नवरा, एकदम मेस्सी सारख्या पास करतो. अरे खरं मी बघितलं, छान एकाच्या 2 पायाच्या मधून एक पास दिला, असं सुमडीत पास दिला, नटमेग निघाला असा मेस्सी सारखे तो पास देऊन मी असं क्लॅप करते. मी अशी चीअर लीडर होते. नटमेग निघाला तो असं झालं तर. मजा आली पण आम्हाला आज. मला तरी बघून खूप मजा आली, याला खेळून अजून मजा आली. तुमची टीम जिंकली का? पण नाही ना, एक गोल्डन गोल ला हारलो आम्ही. ऍक्च्युली टाइम संपलेला आहे, यांनी एक्स्ट्रा टाइम घेतला आणि एक्स्ट्रा टाइम घेऊन हे म्हणतात की आम्ही जिंकलो. बट खरं तर हे जिंकले ऍक्च्युली ड्रॉच होती, पण एक्स्ट्रा टाइम घेऊन असं यांना टाइमचं असं काही एवढं ठरलेलं नसतं ना. हे असं यांच्याकडे 1 तासाचा टाइम असतो, त्याच्यात हे 1 तासाचा टाइम असतो, त्याच्यात हे खेळतात. बट कार्डिओ होतो तेवढा चांगला, ग्राउंडवर हाकलेपर्यंत खेळतो. हा, आता आम्ही घरी जातोय. उरलेली बिर्याणी आम्ही ठुसणार आहे
मला एवढी भूक नाहीये कारण माझं धाराडवर जेवण झोपणार नाहीये. मी एका ठिकाणी बघून ऑडियन्स होते. हम्म. तुला भूक लागली असेल, मला एवढी भूक नाही लागली. तहान पहिलं तर. अंधार पडलाय, बाहेर काहीच नाहीये, सुनसान झालेलं आहे एकदम. आता आम्ही मस्त घरी जातो. मला तेवढी झोप येते ऍक्च्युली, उद्या ऑफिसला जायचंय आणि उद्या गाडी घ्यायची आहे. खूप सारा खर्च केलाय ही ऑफिसची गाडी आहे, ऑफिसने दिली आहे कृपा आमच्यावर. ऑफिसवर आपल्याला घरी जातो. सो गुड नाईट, उद्या भेटू. हाय. हाय. फायनली दिवस आलेला आहे. आज आम्ही गाडी घ्यायला जाणार आहे. आम्ही डायरेक्ट ऑफिसवरनं निघालोय, बँकेत आलो, बँकेतनं चेक घेतलाय. पुरा खरखरीत चेक आम्ही बँक आता चेक घेतलाय. सोय बघितली का बँकेत, स्वतः चेक लिहून देतात ते इथे आपल्याला. काहीच करायचं नाही त्यांना, फक्त सांगायचं या माणसाला या अमाऊंटचा चेक द्यायचा आहे, सगळं करून देतात. अमेरिकेत पैसे खर्च करायला सगळ्यात हा, सोपं. एकदम इझी. आणि तिथे मागे ड्राईव्ह थ्रू आहे, तिथे यायचं आणि खिडकीतनं विचारायचं की मला गाडीत बसल्या बसल्या की काय डाऊट आहे. तिथे एक माणूस डेडिकेटेड असतो तुम्हाला सगळ्या तुमच्या डाऊट सांगायला. सोय एक नंबर सोय. 80पणाचा कळस आहे. गाडीतनं बाहेर पण नाही उतरायचं बँकेत, हा, गाडीतच गाडीतच बसायचं, विचारायचं, काम करून घरी जायचं. घरी जायचं. रिसीट्स हवी असेल, काय हवं असेल एकदम सॉर्ट. तसंच एटीएम पण आहे, गाडीत बसल्या बसल्या पैसे पण काढायचे. सो आम्ही चेक घेतलाय, आता आम्ही गाडी घ्यायला जाणार आहे आमची. आम्ही असंच कपड्यात गाडी घेऊन घरी येणार आहे. घरी आल्यावर आपण करू सगळं आणि गाडी But- दाखवतो घरी आल्यावर. आणि घरी आल्यावर असं बिग रिव्हील करतो. मस्त चकचकीत गाडी केली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही खूप ठिकाणी गेलो आणि फायनली एक गाडी आम्ही सिलेक्ट केली आहे आणि ती कुठली गाडी आहे ती आम्ही लवकरच सांगतोय. ठीक आहे, स्टे ट्यून्ड. बाय. तुला करायचं फायनली आम्ही गाडी आणली आहे. आत्ताच पूजा संपवली आहे, पूजा केली आहे मस्त. गाडी मी टाकेलच व्हिडिओ कशी आहे, पण तुम्हाला दिसत असेल तर आता जस्ट पूजा झाली. एक नंबर आहे. आम्ही गाडीसाठी नाव शोधतोय, सो कमेंट करून आम्हाला गाडीसाठी नाव सजेस्ट करा. खूप हात हे झालेत बिकॉज मी ओलं करत होते. मस्त ब्लॅक आउट गाडी आहे. हा, मी टाकेल व्हिडिओ, पण रील पण टाकेल. इंस्टाग्रामवर जाऊन मला फॉलो करा, मी खाली लिंक दिलेली आहे. आणि ही फुल कार जर्नी तुम्हाला कशी वाटली, कार सर्चिंग जर्नी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा, नाव सांगा, लाईक करा तुम्हाला आवडलं असेल तर. आणि टिल दॅट बाय बाय. लवकर Mm-hmm.